तर गुळ त्याने आम्हाला गुळ पण दिला आता सेवारामने. आणि आता आपण जो चाललो आहे तो जे हे गाव आहे ते साखळगाव आहे. आणि इथून पण नहर आहे, पण इथे नहरच्या बाजूला रस्ता बरोबर नाही आहे. तर इथून पुढे साखळगावातनं 1 किलोमीटर गेल्यावर चांगला मार्ग लागणार आहे. आणि मला वाटतं आता साखळगाव इथे हे पुढच्या घराच्या इथून संपेल बहुतेक. पुढे ह्या रोडवरनं आपल्याला नहरचा रस्ता पकडायचा आहे, नर्मदे हर. राम भाऊ राहिले मागे येतात. किती ग्लास प्यायली उसाचा रस? 2. मी 3 ते 3.5 ग्लास म्हणजे आमच्याकडे छोटे ग्लास आहेत ते प्यालो. आणि तुम्ही म्हणा नर्मदे हर महाराजजी. आता म्हणाल की आपल्या इथे मुंबईत मिळतो मोठा ग्लास, तसे 3-3.5 प्यालो असं नाही आहे. छोटासा ग्लास आहे आमच्याकडे पाणी प्यायचा, त्याच्यामध्ये आम्ही प्यालो आहोत. बस नर्मदे हर. नर्मदे मित्रांनो, हे बघा नहरच्या बाजूने आपली परिक्रमा चालू आहे. आता पुढे महादेव पिपरिया म्हणून गाव आहे, शिवमंदिर आहे तिकडे. आता महादेव पिपरिया आहे का माहीत नाही, पण शिवमंदिर तर नक्कीच आहे. आणि 4:30 पावणे 5 झाले असेल ना, पावणे 5 झाले. आणि 1-1.5 किलोमीटरवरती गाव दिसतंय. म्हणजे गुगल मॅपमध्ये आम्ही चेक केलं आणि इथे कुठल्याही प्रकारची झंडी मार्किंग काही नाही आहे. आणि लांब-लांबपर्यंत बघा. आता तिथे ट्रॅक्टरमध्ये शेताचं काम चालू आहे, शेतं भरपूर आहेत. हे बघा लोक काम करतात आहे. तसं प्रत्येक वेळी आपल्याला कोणी विचारायला भेटत नाही की पुढे काय येणार आहे, कसं काय. तर आपण नॉर्मली कोण आलं तर विचारतो, पण म्हणून गुगलचा मॅपवर आपल्याला गाव वगैरे तर दिसतात की पुढे काही कुठलं तरी गाव येतं आहे. तर त्याच्या साहाय्याने आपण पुढे चाललो आहोत. पूर्वी आपण 5:30-6 वाजेपर्यंत 6-6:30पर्यंत पण जायचो, पण इकडे आपल्याला कुठल्याच गोष्टीची बरोबर माहिती नाही आहे. कारण जे पुस्तक वगैरे दिलं आहे त्याच्यामध्ये किलोमीटरमध्ये भरपूर फरक पडतो. नर्मदे हर कामं चालू आहे. किलोमीटरमध्ये भरपूर फरक पडतो. तसा अंदाज लावण्यापेक्षा लवकर सूर्यास्त होण्याआधी, जर सूर्यास्त 6-6:30 असेल तर आपण 5-5:30लाच कुठल्या तरी गावात थांबणं योग्य आहे. उगाच काळोख झाला आणि चाललो आणि जर गाव मिळालं सापडलं नाही किंवा आपण जंगलात इथे कुठे मध्ये राहिलो तर आपल्यालाच म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो. मस्त एका साईडला इथे ऊन आहे, ग्रीन कार्पेट, आणि इथे मस्त सावली पडली. संध्याकाळ झाल्यामुळे गार हवा आहे तशी, पण आता ऊन काही जास्त टोचत नाही. हे बघा सूर्य भगवान झाडातून लपून बघतात आपल्याकडे. नर्मदे हर. दोन्ही बाजूला शेती आहे. तिथे उजवीकडे डोंगर आहे, मैया तिथूनच वाहते. मैयाचा प्रवाह तिकडून आहे. नर्मदे हर म्हणजे हार्डली आपण 1/2 ते 1 किलोमीटर अंतरावर आहे मैयापासून, जास्त लांब नाही आहोत. मध्ये तर आपण जेव्हा रोडनी चालत होतो तेव्हा मैया 8-8 किलोमीटर 10-10 किलोमीटर आपल्यापासून दूर होती. पण आता मैया एकदम आपल्या जवळच आहे. कारण आपल्याला आता प्रत्येक आश्रम घाट वगैरे आहे तो मैयाच्या किनाऱ्यापासून 1/2-1 किलोमीटर, जास्तीत 1.5 किलोमीटर आणि जास्तीत जास्त 2 किलोमीटर असेल. नर्मदे हर. आणि जर हायवे मार्ग वगैरे जर घेतला असता तर मैया आपल्याला 20 ते 25 किलोमीटर लांब राहिली असती. फक्त एवढंच आहे की कदाचित आपण लवकर पोचलो असतो. तिथे थोडं आपल्याला उशीर होतो कारण आपण किनाऱ्याचाच मार्ग पकडला आहे. फक्त थोडं लांब आहोत. 2 ते 3 दिवस तर आपण किनाऱ्यावरच होतो, एकदम लागून मैयाच्या किनाऱ्यावरच चालत होतो. पण ते शेतीमुळे आपल्याला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा.
नाही तर तो आनंद मैयाच्या किनाऱ्याचा खूप वेगळाच असतो. इथेही चालण्याचा आनंदच आपल्याला आहे, कारण आपण मैयाच्या कुशीमध्येच आहोत, त्यामुळे आनंद आपल्याला भरपूर मिळतो. नर्मदे हर, नर्मदे हर. बस सगळी झाडं कापून टाकलेली आहेत. हे बघा अशी आहे बघा. लाकूड तोड भरपूर होते इकडे. नर्मदे हर. तर आपण आता गुडवारा गावामधून जात आहोत. इथून घुगरी गाव 1 किलोमीटरवर आहे असं ते सांगतात. तेव्हा मस्त गुरावं लागलं. तर गुडवारा गाव आलेलं आहे. आपण नाल्याचा जो रस्ता होता नहरचा तो सोडून गावामध्ये प्रवेश केला आहे आणि तिथून आपण आता घुगरी गावाकडे जातो आहे. बघ घुगरी 1.590 लिहिलेलं आहे. तिथं आश्रम आहे आणि भंडारा पण चालू आहे. शनी मंदिर आहे तिकडे. हां ठीक. हो हो. आणि इथे सदन लोक राहतात वाटतं. घरं वगैरे खूप छान मोठी पण आहेत. नर्मदे हर. कुत्र ते घाबरले आपल्याला. श्वान महाराज बघून पळतात आपल्याला. नर्मदे हर. इथे पण गुळाची फॅक्टरी आहे. ऊसाचा रस प्यायचा आहे का? नको. इथे परिक्रमावासी ऑलरेडी आलेले आहेत, बसलेले आहेत. एकदम नर्मदे हर. पियायचं आहे का? नाही पटापट पिया. नर्मदे हर. माझे काही लेकरं तुमच्या दारात यायलेत का? हे बघा मला वाटलेलंच इथे कोणतरी आहे म्हणून. हो झालं काय? तू पिऊन झाला? नर्मदे हर. पूर्ण टीम आहे इकडे. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. बघा मगाशी फॅक्टरी दाखवलेली आणि आता ही दुसरी फॅक्टरी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. घुगरी गाव अर्धा किलोमीटर आहे ना? हां ऑलमोस्ट अर्धा किलोमीटरवर घुगरी गाव आहे. आणि बघा मस्त किरणं पडलेली आहेत सूर्यभगवानांची आणि शेत मस्त एकदम लखाकतं आहे. हां 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 सुंदर दृश्य. सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन कार्पेट. सकाळी सूर्योदय आणि सूर्यास्त. घुगरी 5.90. सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही वेळा खूप छान वातावरण दिसतं आणि म्हणतात तेव्हा फोटो वगैरे शूटिंग केलं तर खूप छान येतात. नॅचरल लाईट असते. हे बघा छान असं दृश्य आहे बघा. नर्मदे हर. आणि आपण गुडवारावरनं आलो. गुडवारा इथून 1 किलोमीटर आहे. म्हणजे परत गेलो तर आपल्याला मागे जायचं नाही आहे. आपलं सरळ जायचं आहे घुगरीच्या इकडे. नर्मदे हर. पक्षी आपापल्या घरी चाललेत बघा. नर्मदे हर. पोपट आहे बघा. नर्मदे हर. सुंदर असा नजारा दिसेल बघा आता संध्याकाळी. ड्रॉइंगमध्ये आपण काढतो ना सूर्य भगवान दाखवतो, बाजूला 2-4 लाईन काढतो, पक्षी उडतात आहे, डोंगर दाखवतो, तसंच दृश्य आहे. नॅचरल एकदम छान वाटतंय. तुम्हाला आनंद देत असेल. तिथे काय म्हणतात त्याला, काबुली चणे, सुकलेलं सगळं ते रान काढून ठेवलं आहे. नर्मदे हर.
अच्छा वो सामने समोर तो डोंगर दिसतोय, तिथे पंडाल आहे आणि तिकडेच व्यवस्था आहे. नर्मदे हर. पक्षी बघा कसे खेळतात आहेत बघा, छान आहे. आणि आमचे रामभाऊ आहेत, त्यांचे परममित्र गुरव काका यांची 2 दिवसांनी भेट झालेली आहे. त्यांच्या चेहऱ्याचा आनंद कळत असेल केवढा आहे बघा, एकदम नर्मदे हर. तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना? मला प्रॉब्लेम झालेला सॉल्व झाला. अच्छा असं आहे का? अच्छा, तर मित्र भेटल्याचा आनंद त्यांना खूप, म्हणजे त्यांच्या तनामनामध्ये मावत नाही आहे. नर्मदे हर. आणि गुरुवाकांच्या पण एकदम त्यांना बघून त्यांना खूप आनंद झाला. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिव शंभो. हो आज दुपारी घ्यायचा राहिला ना, मग त्याच्यात झोपण्याचाच इंटरव्ह्यू, त्यांचा घोरायचा इंटरव्ह्यू आला गेला. एवढे घोरतात काका, भरपूर घोरतात. म्हणून बिचारे नाकामध्ये तूप टाकून झोपतात की दुसऱ्याला त्रास होणं. किती काळजी स्वतःची पण आणि दुसऱ्यांची पण. का तर घोरल्यामुळे त्यांची झोप कोणी मोडू नये आणि ते घोरले तर घोरू नये आणि दुसऱ्याची झोप मोडू नये. म्हणून म्हणून तूप टाकतात आणि लवंग तोंडात धरतात. लवंग तोंडात धरतात. हे काहीतरी नवीन उपाय आहे. नर्मदे हर. जिंदगीभर. पुढच्या वर्षी पण येणार वाटतं परिक्रमेला. ते परिक्रमा माईनं आणलं तर आम्ही किती वर्षे करू. पण सेवेसाठी येणार ना? सेवेसाठी येणार. आणि त्याच्यात माझी परिक्रमा बी होणार आणि सेवा पण होणार. असा काही पण उचलणार नाहीत की आम्ही इतक्या दिवसात परिक्रमा करणार. जशी घडल तशी संकल्प करणार नाही असा. म्हणजे हे बघा इथे वीट भट्टी बघा, तिथे भागवत चालू आहे, आवाज येतोय. नर्मदे हर जिंदगी भर. 1-1.5 किलोमीटर आपण जो काय म्हणतात नहर, कालवा, काय आपण काय म्हणतो त्याला, कॅनल. इंग्लिशमध्ये कॅनल, हिंदीमध्ये नहर आणि मराठीमध्ये नाला. तर 1-1.5 किलोमीटर आतमध्ये यावं लागलं आपल्याला. तर उद्या आपल्याला परत 1.5 किलोमीटर बाहेर जावं लागेल. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. घुगरी गावामध्ये आपण प्रवेश केला आहे आणि बघा नर्मदे हर. आणि आवाज येतोय बघा, तिकडे काय चालू आहे प्रोग्राम. 5:30-6. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. सूर्यास्त व्हायच्या जवळ आहे. सगळे गावचे लोक तिकडेच गेलेत वाटतं. शनी शांत महामारुती महायज्ञ एवं संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह. बोलणं भागवत चालू आहे आणि शनी मंदिर आहे तिकडे. नर्मदे हर. स्वागत करता विनोद पटेल अध्यक्ष. नर्मदे हर. कहाँ से जाना है? अच्छा इकडून जायचं. नर्मदे हर. नर्मदे हर. शुभप्रभात. सकाळचे 6:21 झालेले आहेत आणि आम्ही आज घुगरी या गावामध्ये रात्रीचा मुक्काम केलेला होता. आणि इकडे बघा या बाजूला भागवत चालू आहे आणि त्यामुळे इथे काय राहण्याची सोय झाली नाही, कारण सगळे महाराज लोकांनी वगैरे सगळे धर्मशाळा पूर्ण भरून टाकली होती. त्यामुळे परिवारांना जागाच नव्हती आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला. जाऊ दे, आपण
इकडे एक घर आहे, त्यांच्याकडे आम्ही राहायला आलो. ठीक आहे, आपल्या मैयाला स्थान मिळालं खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला काय कुठे रस्त्यावर झोपायला पण चालतंय. तर आता घोगरीमधनं आम्ही आज बऱ्याच दिवसांनी एवढ्या लवकर निघतोय. तर आता आपण महादेव पिपरियाला चाललो आहोत आणि तिथून नंतर पुढे बर्मान घाटला जाऊ. आणि अजून सूर्य महाराजांचं दर्शन झालं नाहीये, पण 6:30ला सूर्योदय असेल. तर एकदा परत सुप्रभात बोलतो तुम्हाला, नंतर पुढे परत गेल्यावर आपण सुप्रभात करूच नव्याने. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि माताराम बघा बघत पण नाही. नर्मदे हर.